माझ्या मागे जो दिसणारा नमस्कार, अद्वैत माने या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे। इथे पहिल्यांदा फायबरच्या बोटी बांधल्या जायच्या, त्याच्यामुळे हा साचा इथे बनवलेला आहे। तो आम्हाला बघता आला, एक नवीन गोष्ट आम्हाला बघता आली। काल ह्याच ठिकाणी देवीची जत्रा होती। मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं नसेल तर कृपया मागचा व्लॉग बघा, मी आय बटनमध्ये त्याची लिंक देत आहे। समोर जे कन्स्ट्रक्शन दिसते व्हाईट कलरचं, ते ब्रिजचं काम चालू आहे। तिकडे बीचवर जाण्यासाठी ब्रिजचं काम चालू आहे। आता संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत। आणखीन मासे विकणारे जे स्थानिक लोक आहेत ते आपला बाजार मांडत आहेत। सो तुम्ही इथे आल्यानंतर जातेवेळी मासे घेऊन जाऊ शकता आणि संध्याकाळी एकदम चांगला माशांचं जेवणाचा बेत आखू शकता। इथे तुम्हाला सुरमई, पॉपलेट बरोबर बाकीची पण फिश तुम्हाला बघता येईल। वेगवेगळ्या प्रकारची फिश तुम्ही इकडे बघू शकता। आता मी चाललो आहे सागर बंगल्याकडे। सागर बंगला हा वेंगुर्ला बंदरावरच आहे। सागर बंगल्याच्या खालच्या बाजूला एक छोटीशी वाट जाते, तिथून ही समुद्राचा व्ह्यू एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला बघता येतो।
माझ्या मागे जो दिसणारा बंगला आहे, जो सागर बंगला आहे, तो शासकीय आहे. ॲक्च्युली शासकीय लोकांसाठी किंवा शासकीय परवानगी घेऊन आपण तिकडे राहू शकतो किंवा नेते मंडळी यांना विश्रामगृह म्हणून त्याचा यूज करत असतात. कोरोनामुळे लाईट हाऊस बंद होते. लाईट हाऊसला जाण्यासाठी परवानगी नव्हती, त्याच्यामुळे मी लाईट हाऊसला जाऊ शकलो नाही. आज आहे रविवार, सकाळचे 11:30 वाजत आहेत. हा बहुतेक आठवडी बाजार असावा इथला. वेंगुर्ला ST स्टँडपासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर हा आठवडी बाजार बसतो. त्याच्याबरोबरच मासळी बाजार पण इथे याच्या बाजूला आहे, तो आपण पुढे बघणारच आहोत. हे आहे मानसेश्वरचं मंदिर. एक आगळं वेगळं मंदिर आम्हाला इथे बघायला मिळालं. हे वेंगुर्ला फिश मार्केट आहे. हे सध्या तात्पुरत्या स्वरूपाचं दिलेलं आहे, कारण पक्के बांधकाम असलेले फिश मार्केटचं काम वेंगुर्ला नगर परिषद करत आहे. सो ही जागा त्यांना तात्पुरती दिलेली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे फिश मार्केट वेंगुर्ला ST स्टँड आणि मानसेश्वर मंदिर यांच्या दरम्यान आहे. श्रीदेव वेतोबाच्या ठिकाणी आम्हाला जास्त शूटिंग करता आली नाही. आमची ही धावती भेट असल्यामुळे आम्ही लगेच इथून दर्शन घेतले आणि निघालो.